श्रीराम समर्थ. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च शिष्टकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं. नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतताय श्रीधराय नमो नमो नमः. ओम नमो श्रीरामचंद्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः. आज आपण पूज्य श्रीधर स्वामी महाराज यांचे कृपांकित पूज्य रामचंद्र महाराज यांच्याविषयी सांगणार आहे. असं म्हणतात ना, शुद्ध बीजाची आहे पोटी, फळे रसाळ गोमटी. आणि गीतेथे लिहिलेलं आहे की जेथे श्री आणि शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोपि जायते. जिथे पवित्र आहे आणि श्री आहे. श्री म्हणजे पूर्वजांची पुण्याई, पूर्वजांची पुण्याई. आणि जेथे धर्ममार्गाचं अनुसरण केलं जात असेल तिथे योगभ्रष्ट जन्म घेऊन येतात. योगभ्रष्ट कोणाला म्हणायचं? असं म्हणतात, गेल्या जन्मात साधना करत असताना काहीतरी त्यांचा संकल्प असतो. तो संकल्प काही कारणास्तव पूर्ण होत नाही आणि त्याच्या आधीच त्यांना देह सोडावा लागतो. अशा परिस्थितीत तो साधक पुढे चांगल्या कुलीन घराण्यात, जिथे शास्त्राध्ययन चाललं असेल, देवाची उपासना चालली असेल, अशा जागी जन्माला येतो. तसाच प्रकार पूज्य रामचंद्र महाराज यांच्याबरोबरही झाला. पूज्य रामचंद्र महाराज यांचं पूर्ण नाव पूज्य रामचंद्र भास्कर जोशी, वडिलांचं नाव श्री भास्कर दत्तात्रय जोशी. यांच्या 21 पिढी आधी मूळ पुरुषांनी 10 महारुद्राचा संकल्प केला होता आणि त्या कारणी या घराण्यात बरेच तीर्थंकर जन्माला येतील असे सांगितले गेले होते. तसे जोशी घराणे मूळचे देवासचे मध्य प्रदेशचे आहे आणि ज्यांच्या इथे रामोपासना होती. काही कारणास्तव 5-6 पिढी आधी देवासून सुपळे म्हणून गाव आहे वसंतगडजवळ, तिथे स्थानांतरित झाले आणि येथेच इसवी सन 1945 रामनवमीच्या दिवशी दुपारी 11:42 पूज्य रामचंद्र महाराजांचा जन्म जोशी घराण्यात झाला. खऱ्या अर्थात जोशी घराणं पूर्वी शेतकरी होते. त्यांच्या घराण्यात शेती वगैरे चालायची. त्याबरोबरच धार्मिक कार्य म्हणजे आपले भिक्षुकीची वृत्ती ही बरोबर चालली होती. गावाचे लोक या घराण्याला पंडित काका म्हणून असं म्हणायचे. पंडित म्हणजे भिक्षुकी चालायची म्हणून पंडित, भिक्षुकाला पंडित म्हणतात. पूज्य रामचंद्र महाराज जेव्हा जन्माला आले तर काही विशेष खुणा त्यांच्या अंगावर होत्या. त्या विशेष खुणा म्हणजे ते जेव्हा जन्माला आले तर जन्माच्या जागेवरती 5 नागाची पिल्ली होती. त्याबरोबर महाराजांच्या डाव्या बाजूला, हृदयाच्या डाव्या बाजूला नागदेवतेची आकृती होती आणि डोक्यावर शंखाची आकृती होती. महाराजांच्या मस्तिष्कावर चक्र दिसायचे आणि पाठीवर त्रिशूलाची आकृती दिसायची. पूज्य महाराज अजानुभव होते. त्यांची हाताची बोटं लांब व सरळ होती आणि त्यांच्या तळ हातावरती मत्स्याचा आकार होता. मत्स्याचा आकार, विष्णूचा एक अवतार मत्स्य अवतार म्हणतात, त्याची ती खूण होती. म्हणजे खऱ्या अर्थात म्हटलं तेव्हा योगी पुरुष येतात तर त्यांची काही विशेष खुणा असतात. जन्म म्हणतात जन्मकर्मच मे दिव्यम. माझं जन्मही दिव्य असतं आणि कर्मही दिव्य असतं. जन्मदिव्य म्हणजे विशेष दिवशी ते जन्माला येतात आणि कर्म म्हणजे साधारण माणसापेक्षा त्यांचं कार्य वेगळं असतं. म्हणून अवतारी पुरुषाचा, परमेश्वरा जेव्हा अवतार घेतो तर जन्म आणि कर्म दोन्ही त्याचे साधारण माणसापेक्षा वेगळे असतात. महाराजांचं लहानपण, शिक्षण, सर्व काही एक साधारण मुलगा असतो, आपल्या घरात जन्माला आलेला मुलगा तसंच केलं.
पण काहीतरी वैशिष्ट्य होतं त्यांच्यात. लहानपणापासून त्यांना रामनामाची आवड होती आणि बालवयातच त्यांनी आपल्या आजी आजोबांना रामनामाची दीक्षा दिली होती. तर महाराजांचे आजी आजोबा महाराजांना आपले गुरु म्हणून मानायचे. म्हणजे लहानपणीच म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यातच दिसतात, तसा प्रकार महाराजांविषयी घडला. त्यापूर्वी एक अनेक विशेष घटना घडली. ती अशी की महाराजांच्या ज्या पत्नी होत्या त्यांचं माहेर पैठणचं होतं. एकदा काका उपडेकर फलटण हे पैठणला गेले होते आणि महाराजांचे जे सासरे होते त्यांच्या घरी ते गेले होते. तिथे महाराजांच्या होणाऱ्या पत्नीला पाहून ते म्हणाले, त्यांना नमस्कार केला उपडेकर काकांनी आणि म्हणाले, जोशी येथे सुपळे यांच्या घरी तुझा विवाह होणार आहे. मग खऱ्या अर्थात महाराजांना पत्नी कुठली मिळणार ही आधीच ठरली होती. म्हणजे ज्या काही दैवी घटना असतात ना, ते कोणी ठरवत नाही, ते आधीच घडलेले असतात. फक्त निमित्त म्हणून आपण करतो, कुठं मुलगा कुठला मुलगी कुठली शोधाशोधी करतो. पण म्हणतात ना की मॅरेज इज अरेंज इन द हेवन, तसाच प्रकार असतो. अशा सत्पुरुषांच्या पत्नी होण्यासाठीही तसाच अधिकारी घराणं असायला पाहिजे. आणि उपडेकर काकांनी आधीच हे सांगून ठेवलं होतं. त्या कारणी महाराजांची पत्नी जोशी घराण्यांकडे जाणार आहे. हे जोशी घराणं कसं असेल हे उपडेकर काकांना आधीपासूनच माहिती होतं. महाराजांचं शिक्षण कराड येथे सायन्स कॉलेजमध्ये झालं. पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी केलं महाराजांनी आणि त्यांचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय गणित होता. गणित विषयात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर आपण म्हणतो ना की एकदा आपलं शिक्षण झालं तर योगक्षेमाला लागतं. महाराजांनी एक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले. आता महाराजांचं गिरहस्थ धर्मही सुरू झाला. तोपर्यंत महाराज एक साधारण व्यक्तीसारखेच राहत होते. एक साधारण गृहस्थ, मुलाबाळांना सांभाळायचं, नोकरी करायची, असंच चाललं होतं. महाराजांविषयी कोणाला असे विशेष माहिती नव्हतं. पुढे 1969 साली त्यांना मोठा मुलगा झाला आणि 1972 साली डॉक्टर चिरंजीव जे आपल्यासमोर बसलेले श्री उद्धव जोशी हे झाले. उद्धव जोशी यांचा जन्म ऑक्टोबर 1972 साली झाला. पण यांचा जन्म होणं आणि स्वामींची भेट होणं ही अशी काही संधी झाली की विचारू नका. ऑक्टोबर मासात 1972 साली ऑक्टोबरमध्ये यांचा जन्म झाल्याबरोबर मग 1 महिन्यानंतर असं काही घडलं ज्याला एक चमत्कारच म्हणायला पाहिजे. नोव्हेंबर 1972 साली कॉलेजमध्ये असताना पूज्य रामचंद्र महाराजांना एक टेलिग्राम आला. तो टेलिग्राम उघडला, तो कोणाचा होता? श्रीधर स्वामींचा होता. आणि स्वामींनी त्याच्यात लिहिलं होतं, स्टार्ट इमिडिएटली वर्दली. पूज्य रामचंद्र महाराजांना आश्चर्य वाटलं. श्रीधर स्वामी महाराजांचं नाव ऐकलं होतं पण विशेष परिचय असा नव्हता. ज्या कारणी स्टार्ट इमिडिएटली वर्दली लिहिलं आहे, तो वर्दली एक कर्नाटकाचा कोणी भाग असायला पाहिजे. पण हुबळी मार्गे ते निघाले. पॅन्ट शर्टच घातला होता आणि लगेच ते निघाले. 2-3 दिवस लागले. बरोबर जितके पैसे होते तितकेच घेतले आणि वाटेत पैसे संपले. 2 दिवस उपवास घडला. विचारपूस करता करता पोलीस ठाण्यात आले. कर्नाटकात श्रीधर स्वामीबद्दल हुबळीपासून कारवार हा पूर्ण प्रांत प्रत्येक व्यक्ती ओळखत होते. श्रीधर स्वामी वर्दळली म्हणताच बरोबर पोलीस खात्याच्या लोकांनी एक जीप दिली आणि त्यांना सागर येथे वरदपूर आश्रमाचा पायथ्याशी सोडले. जसेच ते वरदपूर पायथ्याच्या आश्रमात पोहोचले, पूज्य स्वामींनी आपले 2 सेवेकरी वरून खाली पाठवले. म्हणजे तो आलेला आहे, त्याला घेऊन ये. ते सेवेकरी पूज्य रामचंद्र महाराजांना घेऊन स्वामींच्या आश्रमात गेले. आश्रमात गेल्यावर स्वामी ते पूज्य महाराजांची वाटच पाहत होते आणि त्यांना पाहताच बरोबर स्वामी म्हणाले, अरे किती वाट पाहायची मी. म्हणजे खऱ्या अर्थात स्वामींनी कधी रामचंद्र महाराजांना पाहिलं नव्हतं आणि रामचंद्र महाराजांनी कधी स्वामींना पाहिलं नव्हतं. असं म्हणतात, अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणते समर्थांनी लिहिले. ते शब्द किंवा याची गरज भासत नाही.
त्यांना आपणच कळतं एक दुसऱ्याचं मत. आणि त्यांना पाहताच बरोबर, स्वामींना पाहताच बरोबर पूज्य रामचंद्र महाराज गहिवरले, साष्टांग नमस्कार घातला आणि महाराज स्वामी महाराज एक झाडाखाली बसले आणि पूज्य रामचंद्र महाराजांना लगेच मंत्रोपदेश दिला. खऱ्या अर्थात त्यांचा जो पहनावा होता त्यावेळी, वेश जो होता शाळेचा कॉलेजचा तसाच होता. आता लोक म्हणतील स्वामींचं पावित्र्य बघितलं तर स्वामींच्या समोर जायचं असेल तर धोतर पाहिजे आणि उपरणं पाहिजे, आंघोळ करणारा पाहिजे. पण जिथे प्रेम असतं ना तिथे कसलंच बंधन नसतं. म्हणतात जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत सोडवळ आहे. देहभाव गेला मग ते एकच परब्रह्म नांदतो आणि परब्रह्माला कुठल्याच आकार नाही, देह नाही. देहा पलीकडे गेल्यावरती फक्त एक उरतं तर आनंद उरतो आणि आनंदाला कसलेही नियम लागू होत नाही. पूज्य स्वामींची आणि पूज्य रामचंद्र महाराजांची भेट झाली. या भेटीमुळे दोघंही भारावून गेले होते. आता इथे लोकांचा प्रश्न होईल की स्वामी एकांतात होते, मौनात होते, कोणाला भेटत नव्हते, ते कसं काय घडलं? पण म्हणतात ना प्रेमात कसलंही बंधन नसतं. मग तिथे आपले नियम माणूस सोडतो. तसंच स्वामींचं झालं. स्वामीचं दीर्घकालीन मौन एकांत असूनही पूज्य रामचंद्र महाराजांना टेलिग्राम देऊन बोलून घेणं, आधीची कसलीही ओळख नसूनही रामचंद्र महाराजांनाही पूज्य स्वामींविषयी भेटायची उत्सुकता वाटायची आणि दोघांची भेट वरदपूर येथे घडली. तेथे गेल्यावर स्वामींनी सांप्रदायिक अनुग्रह दिला आणि सांगितलं वेळ आल्यावर सर्व काही घडेल. आणि पूज्य रामचंद्र महाराजांना पूज्य स्वामींच्या सानिध्यात 3 तास समाधी लागली. त्या समाधीच्या आनंदातच ते होते आणि 3 तासानंतर स्वामींचा निरोप घेऊन परत आपण शिक्षण कार्यासाठी ते महाराष्ट्रात परतल्यावर त्यांची मानसिक दशा अशी झाली की त्यांना शाळेमध्ये मुलांना शिकवता येत नव्हतं. एकदा समाधीचा अनुभव आला तर माणूस जिथेही एकांतात बसेल त्या समाधीचं सुख घेण्यासाठी तो सहज जातो. मग त्याचं व्यावहारिक कार्य हळूहळू बंद होतं. जगासाठी तो दिसतोय पण खऱ्या अर्थात तो सद्गुरूंच्या विचारात इतका एकरूप झालेला असतो त्याला स्वतःचंही काही भान राहत नाही. ही अवस्था पाहून शाळेचे जे सहकारी होते त्यांना असं वाटलं महाराजांना काहीतरी त्रास होत आहे, काही दिवस महाराजांनी विश्रांती घ्यावी. आणि त्यांनाही असं वाटलं की आपण थोडे दिवस विश्रांती घेऊन परत शिक्षण कार्य सुरू करावं. महाराजांचे वडील ज्योतिषी होते, त्यांना पत्रिका कळायची. महाराज आपल्या वडिलांकडे आले. महाराजांच्या वडिलांनी त्यांची पत्रिका पाहिली, म्हणाले जे घडत आहे ते चांगलं आहे, घडून दे, काही दिवस येथेच सुपळ्याला राहा. आता त्यावेळी बघितलं तर महाराजांना 2 मुलं होती. आता योगक्षेम कसा चालायचा तर योगक्षेम थोडंफार शेतीवर त्यांनी चालवला. स्वामींचा अनुग्रह त्यांना झाला होता नोव्हेंबर 1972 साली वरदपूर येथे. आणि 72 ते 1976 पर्यंत त्यांची अशीच परिस्थिती होती. इसवी सन 1974 साली महाराजांना एक मुलगी झाली. म्हणजे महाराजांना 2 मुलं आणि 1 मुलगी होती. आता संसार चालवायचा ना, पैसा पाहिजे, प्रपंची पाहिजे, कांचन परमार्थी पंचीकरण, महावाक्याचे विवरण केलेच पाहिजे समर्थ म्हणतात. प्रपंच पैसाशिवाय चालत नाही. शेतीची जी उत्पत्ती, शेतीची पासून जी उत्पत्ती होती त्यांनी आपला संसार चालवणं थोडं अवघड होतं. म्हणून महाराजांनी विचार केला आता परत आपण शिक्षण कार्य सुरू करू. आपल्या मंडळीला मुलांना घेऊन सुपळ्याहून महाराज निघाले. वसंतगडच्या बस स्टॉपला महाराज उभे होते. आपण आता सुपळं सोडायचं आणि शिक्षण कार्यासाठी आपण पुण्याला किंवा जिथे शिक्षण आपल्याला मिळेल नोकरी तिथे आपण निघावं. महाराज जेव्हा
वसंतगड बस स्टॉपला होते वर उभे होते आपल्या परिवाराला घेऊन. ते रामचंद्र कदम म्हणून त्या वसंतगडचे एक संपन्न व्यक्ती, ज्यांनी नवीन नवीन घर बांधलं होतं, पूर्ण बांधकाम झालं नव्हतं, त्यांना भेटले. थोडीफार ओळख होती. कुठे निघाला? मग मी सुपडं सोडून आता मी नोकरी शोधायला बाहेर निघत आहे. हे ऐकून रामचंद्र कदम म्हणाले, कशाला तुम्ही बाहेर जात आहात? माझं नवीन घर आहे, पूर्ण बांधकाम झालेलं नाही. तुम्ही पोराबाळांना घेऊन इथेच राहा आणि इथे भिक्षुकीची वृत्ती करा, भिक्षुकी करा आणि भिक्षुकीने आपलं योगक्षेम चालवा. आता महाराज शिकलेले MSc आणि त्यांना भिक्षुकी ते शिकलेले होते, पण भिक्षुकी वृत्ती म्हणून कधीच अशी सुरू केली नव्हती. आता माणूस म्हणतो ना, परिवारासाठी माणसाला काय करावं लागत नाही. महाराजांनी भिक्षुक वृत्ती सुरू केली. त्या अर्धवट बांधलेल्या घरात महाराज परिवारासह राहत होते. घराची छती पडली नव्हती. कसं तरी त्याला हे करून परिवारासह महाराज राहत होते आणि भिक्षुकीने जे काही मिळायचं त्याच्या ह्यानी आपल्या परिवार चालत होता त्यांचा. महाराजांनी आपल्या पत्नीला, आता पूजेसाठी कोणतं देव म्हणून कोणी नव्हता, एक सोलीव नारळ होता, तो पत्नीला सांगितलं, हे ठेव, ह्याची पूजा करत जा, हाच आपला देव. महाराज भिक्षुकी करायचे, त्यांची मंडळी मुलाबाळांचं संगोपन करायचे, बरोबर सकाळी पूजा करायची, हळद कुंकू वाहून त्या नारळाची. एक दिवस असा प्रसंग झाला की त्या नारळामधनं पाणी निघू लागलं आणि ते 6 दिवस सतत त्या नारळामधनं पाणी निघत होतं. शेणाने सारवलेली ती जमीन होती घरात, ती सबंध जमीन ओली झाली. आता सतत पाण्याचा साराव त्या नारळामधनं सुरू झाला आणि 5/5/1978 रोजी पूज्य रामचंद्र महाराजांच्या शरीरात आदिशक्तीचा संचार झाला. पूज्य रामचंद्र महाराजांनी पत्नीला सांगितलं, मी जे काही बोलत आहे ते लिहून ठेव. आदिशक्तीचा संचार संपताच पूज्य श्रीधर स्वामी महाराजांचा तिथे संचार झाला आणि पूज्य श्रीधर स्वामी महाराज यांनी सांगितलं की नाथ संप्रदायाची 16वी गादी आहे. वसंतगड हे चंद्रकोरच्या आकाराचं ह्याच्यावरती वसलेलं आहे. इथे शंकराची उपासना होण्याची फार गरज आहे. त्यासाठी आदिशक्ती इथे प्रगट झालेली आहे आणि नवनाथांचं जे 16वं पीठ आहे त्याच्या गादीवर तू बसणार आहे. 15व्या पीठाचा जो पीठाधीश होता तो श्रीधर स्वामी हा श्रीधरनाथ आहे आणि आदिनाथ पादांपासून चाललेली परंपरा जी राघव चैतन्य केशव चैतन्यापर्यंत आली आणि केशव चैतन्यांच्या परंपरेमध्ये पुढे तुकाराम महाराज देहूचे झाले आणि तुकाराम महाराजांचा पुढे ती परंपरा थोडी बंगली, म्हणजे चालली नाही पुढे, आणि केशव चैतन्याची जी परंपरा पुढे चालली त्यापैकी 15वे पीठाधीश म्हणजे श्रीधर स्वामी, त्यांना श्रीधरनाथ ही हे नाव आहे असं स्वामींनी सांगितलं. म्हणजे स्वामींचा नाथ संप्रदायाशीही फार जवळचा संबंध आहे, जे आता पावितो लोकांना माहिती नाही. खऱ्या अर्थात नाथ संप्रदायाची 15वी गादीचं पुढचं परत चालण्यासाठी पूज्य रामचंद्र महाराजांना श्रीधर स्वामींनी वरदपूरला देह सोहळ्याचा 2-3 महिने आधी बोलवलं होतं. सद्गुरूची काय लीला असते हे लोकांना कळत नाही, पण आपल्याला ही वस्तू समोर आणायला पाहिजे. त्या दृष्टीने माझी जेव्हा त्यांचे चिरंजीव उद्धव जोशी यांची भेट अचानकच झाली, मग मी विचार केला, असे पूज्य स्वामींचे बरेच लोक आहेत ज्यांच्याविषयी लोकांना माहिती नाही, त्याविषयी आपण माहिती पुरवावी आणि लोकांना निदान हे करावं. श्रीधर स्वामींचं कार्य किती व्यापक होतं, त्या व्यापक कार्याचा एक अंदाज लोकांना यावा म्हणून मी आजचे जे एपिसोड ठेवला त्याला मुख्य कारण हेच आहे. महाराजांच्या शरीरात आदिशक्तीचं संचार झाल्यानंतर जे महाराज बरंच काही असं ज्ञान लोकांना द्यायचे जे की त्यांनी कधी वाचलेलं नव्हतं, पण जेव्हा ते स्वामींचा संचार व्हायचा, आदिशक्तीचा संचार व्हायचा,
त्यावेळी ते सहज सर्व बोलायचे. वारीचे 2 प्रकार होते. एक होते की लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि दुसरा प्रकार होता प्रबोधन, म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शन. आणि वारीची वेळ ही प्रत्येक दिवसाला ठरलेली असायची. त्यावेळी पूज्य स्वामी महाराज, शेजा स्वामी महाराज यांचा संचार त्यांना व्हायचा, पूज्य रामचंद्र महाराजांना. आणि तशा हिशोबाने लोकांचे आलेले प्रश्नाचे उत्तर ते द्यायचे, लोकांना मार्गदर्शन करायचे. आधी वारी संचार 15 ते 20 मिनिटाचा असायचा. पुढे पुढे तो हा काळ वाढू लागला आणि तासन तास महाराज त्या अवस्थेत बसले असायचे. त्यावेळी महाराजांना कसलाही भान नसायचं. समोरच्या व्यक्तीने काय विचारलं त्याचं उत्तर कुठून यायचं, काय करायचं विचार करून बोलायचे नाही. ते म्हणायचे, पूज्य श्रीधर स्वामी माझ्याकडून सर्व करून घेतात ते, मी काहीही करत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि महाराजांना जेव्हा वारी यायची तेव्हा पहिला शब्द काय निघायचा? आलक्ष आदेश. नाथ संप्रदायात अलख निरंजनचाच अलक्ष मराठी याच्यात आहे. आणि दुसरे आदेश गुरु का, असं नाथ संप्रदायात म्हणतात. नाथ संप्रदायात एक म्हणे हुंकारा. हुंकारा म्हणजे अलख निरंजन म्हटलं तर नाथ संप्रदायाचा, जय जय रघुवीर समर्थ म्हटलं समर्थ संप्रदायाचा, अशी ओळख आहे. माझा स्वतः स्वप्नाचा अनुभव आहे. एकदा असंच घडलं तर काही नाथ संप्रदायी होते. माझेही नाथ संप्रदाय संबंध आहे. ज्ञानेश्वर महाराजांकडे मला अनुग्रह मिळालेला आहे आणि श्रीधर स्वामीही गुरु आहे. हे दोन्ही गुरु आहे माझे. तर मी स्वप्नात असताना गेलो तर त्याच्यापैकी एक नाथ संप्रदायी साधू जो त्याच्यात सिद्ध्या होत्या, म्हणजे लहान व्हायचा मोठा व्हायचा. तर त्यांनी काय हुंकारा, हुंकार मला काही कळलं हुंकारा म्हणजे काय. मग ते साधू म्हणाले, ये ज्ञानदेव का छोरा आहे, त्याला सांग अलख निरंजन म्हणत जातं कुठे गेल्यावर. अलख निरंजन म्हणून यांना उद्धव जोशींना मी म्हणालो, महाराज काय म्हणायचे वारीचे, काही हे ओळख असते. तर मी ते आलक्ष आदेश हा म्हणायचे. मग बरोबर आहे, नाथ संप्रदायाची ही ओळख असते. जे महाराजांची वारीची वेळ ठरली असायची. पौर्णिमेला वेगळी, अमावस्याला वेगळी, रविवारी वेगळी, अशा वेगळ्या वेगळ्या वाऱ्याला वेगळ्या वेगळ्या वेळ असायची. आणि असं वसंतगड ही जागा महाराजांनी राम कदम यांच्या घरी महाराज वर्षभरापर्यंत राहिले. वर्षभरानंतर महाराजांनी स्वतः ती जागा घेतली. ती जागा म्हणजे कशाला घेतली, त्या जागून श्रीधर स्वामी महाराज जेव्हा समर्थ आज्ञेने दक्षिणेकडे जात होते तर त्या जागेवरून स्वामी गेले होते असं स्वामींनी सांगितलं. पूज्य श्रीधर स्वामींनी दृष्टांत दिलं. त्या कारणे ती जागा त्यांनी निवडली नाथ संप्रदायाची 16वी गादेची स्थापना करायला. आणि त्यांनी ती जागा घेऊन तिथे बांधकाम करून 16वी गादी नाथ संप्रदायाची स्थापित केली. आता स्वामींचा संचार झाल्यानंतर वेगवेगळे प्रकार व्हायचे. प्रकार म्हणजे ते साधारण माणसाच्या जीवनात घडत नाही तसं घडणं सुरू झालं. शिवाचे गण वीरभद्र आणि विरूपाक्ष हे त्यांना हातात रुद्राक्षाची माळा द्यायची. कुठूनही हातात रुद्राक्षाची माळा नाही, पण त्याच्या हातून रुद्राक्षाची माळा निघायची. चाफळजवळ माण नदी आहे. माण नदीत गेले असता ते दिगंबर झाले आणि तिथे त्यांनी लोकांना तुळशीच्या माळा लोकांना काढून दिल्या. फार मोठी घटना जी महत्त्वाची आहे ती म्हणजे लोककल्याणासाठी 12 ते 15,000 असे बोरवेलचे पाणी त्यांनी शेतीसाठी काढून दिले. ज्यामुळे ज्या जागी शेती होत नव्हती त्या जागी शेतकऱ्यांना शेती करता आली आणि ते श्रीमंत झाले. अजूनही तिथे पाण्याची काही कमी नाही आणि भरपूर पाणी. आता इथे विशेष गोष्ट सांगतो तुम्हाला की वसंतगडची जागा शिव उपासनेसाठी कशाला झाली. सहज मी परवा विचारताना महाराजांना मला शिवमंदिर आहे का जुनं तिथे, आणि कसं जसं आळंदीला सिद्धेश्वर आहे तिथे नाथ संप्रदायाने तपश्चर्या केलेली आहे. महाराज म्हणाले हो आहे. आणि त्यांनी सांगितलं एकदा महाराज शिवरात्रीला पूजेला गेले होते, अचानक आवाज आला आणि तिथून रुद्राक्ष दिखाला पिंडीमधून, आणि अजूनही त्या शिवपिंडीला भोक आहे. हो, जोमलिंग म्हणून ठिकाण आहे ते. तर मी सांगितलं असं मला दिसतंय आहे का. त्याबरोबर मला हे झालं की वसंतगडल्यांच्या जी जाई आहेत आत शिरायची जागा तिथे कुठे नर्मदेश्वर शिवलिंग आहे आत खाली. तर मग महाराजांनी सांगितलं होतं मला काय आहे, महाराज सर्व एकच आहे, अंदाज लागतो आभास होतो असं आहे हे आहे.
तुम्ही काय करायचं, तुम्ही खणून काढावं लागेल, ते आपोआप निघणार नाही, पण मिळेल, काही प्रश्न नाही आहे. तर ती नाथ संप्रदायाची जागा होती, नाथ संप्रदाय सत्पुरुषांनी तिथे साधना केली होती, म्हणून स्वामींनी आपल्या 16व्या पीठासाठी पूज्य रामचंद्र महाराजांना वसंतगडची ती जागा निवड करून त्यांना पाठवलं तिथे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सांगायचं की महाराजांच्या डोक्यामधनं 3.5 इंचीची दत्तमूर्ती काढली होती. त्याची आख्यायिका थोडीफार अशी आहे की दत्त जयंतीचा उत्सव होता. कोइंबटूरचे साळुंके म्हणून होते, ते आले होते. दत्त जयंतीचा उत्सव संपन्न झाला, ते निघणार. महाराजांनी त्यांना म्हणजे पूज्य रामचंद्र महाराजांनी त्यांना बोलवलं, पुढच्या वर्षी पुढच्या दत्त जयंतीला तू मुलगा घेऊन येशील. त्यांचं वय 65 वर्षाचं. या वयात माझं काहीच होऊ शकत नाही, बायकोचंही महिना गेलेला आहे, मी म्हातारा झालो. त्यांना 4 मुलीच होत्या. तर त्यांना आश्चर्य वाटलं की कसं काय या वयात मला मुलगा होणार. ते अरे हे श्रीधर स्वामी बोलतात, आणि श्रीधर स्वामी जे म्हणाले ना ते सत्य होणारच. तेव्हा दिगंबर तेच दिगंबर झाले आणि त्यालाही दिगंबर व्हायला सांगितलं. आणि ध्यानस्थ बसले आणि पाठीच्या मणक्यामधनं कणकण झाली, अशी आवाज आली आणि डोकं फाटून 3.5 इंचीचे दत्त असं काही म्हणजे असं लिक्विडसारखा पदार्थ निघाला. ते हातात धरला, ती दत्तमूर्ती. त्यांचा घाव भरायला, मस्तिष्काचा घाव भरायला पूज्य रामचंद्र महाराजांना जवळजवळ 3 महिने लागले, 6 महिने लागले ते भरायला. आणि ते काढून त्यांनी त्याच्या हातात दिलं. रामचंद्र महाराजांनी साळुंक्यांच्या हातात, हे बघ श्रीधर स्वामी आहेत, श्रीधर स्वामी बोलतात इत्यादी, आणि तुझी अशीशी उपासना वाढेल. ही ती चांदीची, पांढऱ्या चांदीची मूर्ती दिसते, ही सोन्यात बदलेल. आणि वर्षभराच्या आत घरी गेल्यावर महिना सुरू झाला त्यांचा बायकोचा, दिवस राहिले आणि वर्षभराच्या पुढच्या दत्त जयंतीला मुलाला घेऊन ते परत. म्हणजे स्वामींचं सामर्थ्य देह गेला म्हणून संपलं असं नाही. स्वामी अजूनही आपलं कार्य करून घेत आहे. कोणताही देहाला निमित्त करतात आणि आपलं कार्य अविरत त्यांचं चालू चालू आहे आणि पुढेही असंच स्वामींचं कार्य चालू राहील. फक्त व्यक्ती बदलतील पण कार्य स्वामींचंच राहणार, हे विश्वास ठेवा. आणि स्वामी करत आहे हा भाव ठेवला तर 100% तो अनुभव आणि पुढच्याही पिढीला होत राहील. अंधश्रद्धेचे लोकही महाराजांजवळ आले दत्त जयंतीच्या दिवशी. तर दत्त जयंती अशी आनंदात ते तांडव करायचे. आपलं शंकराचं असं नाच असतं, तांडव नृत्य करतो. अंधश्रद्धेचे लोक पाहायला आले, नुसतं दृष्टीने त्यांना लांबून फेकलं त्यांनी. आणि असं करता करता बऱ्याच लोकांचं कल्याण केलं, बऱ्याच लोकांच्या बाधा दूर केल्या, बऱ्याच लोकांना मार्गाला लावलं. त्यानंतर त्यांचं प्रत्येकाचं एक काळ निश्चित असतं. तो काळ आला की प्रत्येकाला जावं लागतं. योगी असो किंवा देव असो, त्यालाही प्रारब्ध चुकत नाही. त्या प्रारब्धाचे जितक्या दिवसाचे आपल्याला भेटायचं असेल कोणाशी, तितक्या दिवस आपण भेटतो. आणि ज्यांनी त्या समयाचा सदुपयोग करून घेतला, त्यांची जी गाठ भेटली, त्यांची जी भेट झाली, त्याच्याकडनं आपल्या कल्याण करून घेतलं, ते तर भाग्यवान. आणि ज्यांना ते समजले नाही त्यांना ते येऊनही उपयोगाचे ते. असंच महाराजांचं सांगतही झालं. वसंतगडचे काही लोक आणि सातारा आणि पुण्याचे काही लोक इथपर्यंतच महाराजांची ओळख होती. बाकी लोकांना माहिती असूनही लोकांनी सांगितलंही नाही स्वामींच्या ह्याच्यात की असे आहेत. त्या कारणी त्यांच्याविषयी लोकांना माहिती झालं नाही. 10/6/2006 रोजी त्यांना कार्डियकचा अटॅक आला होता. ते हॉस्पिटलमध्ये भरती झाले. वय फार कमी होतं, 61-62 वय होतं. ते भरती झाले. त्यानंतर जवळजवळ 2 महिन्यानंतर, सव्वा महिन्यानंतर त्यांनी त्यांचं देह स्वामीचरणी लीन झाला. ऑगस्ट 2006, 13 जुलै 13 जुलै 2006 या रोजी पूज्य रामचंद्र महाराज
पूज्य स्वामीचरणी लीन झाले. लीन झाल्यानंतर मोठा एक काळ गेला जोपर्यंत त्यांच्याविषयी कोणालाच माहिती नव्हती. म्हणतात ना, जेव्हा ऊर्जित काळ येतो तेव्हा आपोआप सर्व घडतं. आणि मलाही विशेष माहिती नव्हती त्यांच्याविषयी. आमचे एक रमा मणुरकर म्हणून ते एक सोनाराच्या दुकानावरती गेली होती. तिला काही स्वामींचं करायचं होतं, काही चांदीचं भांडं. आणि ह्यांचे पूज्य रामचंद्र महाराजांचे शिष्य जे आहेत तेही त्या दुकानावरती गेले होते. तर ते दुकानदार म्हणाला, नगरकर दुकानदार म्हणाला की अहो हेही श्रीधर स्वामींचे, तुम्ही श्रीधर स्वामींचे काय? सज्जन घराचे. मग ते आमचे उद्धव जोशी म्हणून आहेत, त्यांचे चिरंजीव रामचंद्र महाराजांचे, त्यांचा मी फोन नंबर देतोय. मी यांच्याशी गोष्टी केल्या. असं आमचं जे संबंध आला. मग यांचे काका आमच्या घरी आले. म्हणजे यांचे काका रामचंद्र महाराजांचे बंधू, धाकटे बंधू. ते मग 2024 महाराजांचा ऊर्जित अवस्था येणार आहे. आणि 24 मग श्रीसुक्ताचं सुरू झालं, हे झालं. आणि श्रीसुक्ताचा मोठा कार्यक्रम झाला होता. तर कुठेतरी गुरुकृपा असते आणि वेळ आल्यावरती सर्व होतं. आता आपले जे उद्धव जोशी जे आहेत महाराजांचे चिरंजीव दुसऱ्या नंबरचे, महाराजांच्या कार्याबद्दल काही त्यांना विशेष माहिती असं आहे. काही मला जी त्यांनी माहिती दिली त्याच्या आधारावर मी बोललो. माझी प्रत्यक्ष महाराजांची भेट नाही. पण महाराज वसंतगडला होऊन आलो 2-3दा. तिथे हवन वगैरे होतं. आणि एकदा हवनच्या वेळी हवन असताना मी एकांतात होतो. तर महाराजांनी मग चल एकांत म्हणाले, एकांत. आणि तिथे गेल्यावरती काय आश्चर्य की महाराज हवनच्या तिथे महाराज उभे. आणि यांनी मला फोटो पाठवला. मी इन्लार्ज केला, स्वामी दिसतात ते. माझ्याबरोबर जे होते त्यांना दाखवलं. नंतर ह्यांना माझ्या इथून तो डिलीट झाला, ह्यांच्या सर्वांकडून डिलीट झाला. तो जे मी नाव ते फोटो पाठवला, माझ्याजवळ डिलीट झाला, माझ्याकडनं डिलीट झाला. आणि मी ज्यांच्या घरी त्यांना दाखवलं, हे बघ स्वामी आहे. आम्ही ध्यानात सांगितलं, बघ चल तिथे हो म्हणे, तिथे आपल्याला जायचं आहे, चला म्हणा. यांनी फोटो पाठवला. स्वामी ग्रुप. पण बऱ्याच वस्तू अशा असतात ज्या काही सर्वांसाठी नसतात, तितक्या पुरतं दिसतात आणि नाही सरतात. आता पुढचं सर्व जे हे उद्धव जोशी महाराज जे त्याविषयी सांगते. अतिशय सुंदर काकांनी महाराजांच्याबद्दल माहिती संकलित करून सांगितलेली आहे तुम्हाला. महाराज हे रामचंद्र जोशी महाराज हे रामदास स्वामींचं नेक्स्ट इन्कार्नेशन आहे. प्रत्यक्ष रामदास स्वामींचाच जन्म म्हणून ते जन्माला आलेले आहेत. महाराजांना ज्या वेळेला श्रीधर स्वामींचा अनुग्रह झाला आणि काही वर्ष त्यांनी सर्व्हिस पुढे केली आणि 1978 साली महाराजांना आद्यशक्तीचा आणि श्रीधर स्वामींचा असा दोघांचा संचार आला. आणि त्या संचारामध्ये महाराज श्रीधर स्वामींनी आपली जी गुरुमालिका आहे ती सांगितली की आदिनाथापासून जी मुख्य नाथ संप्रदायाची मालिका चालत आलेली आहे, आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, हठयोगी चांगदेव, विसोबा खेचर, संत नामदेव, त्यांचे ब्रह्मीभूत ब्रह्मचैतन्य महाराज, त्यांचे राघव चैतन्य, केशव चैतन्य, राघव चैतन्यांचे शिष्य आवासू महाराज तंजावकर, त्यांचे श्रीधर स्वामी आणि त्यांचे परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज आणि केशव स्वामींचे शिष्य संत तुकाराम महाराज जे सदेह वैकुंठाला गेले. त्यामुळे मालिका स्तब्ध झाली त्या ठिकाणी. ही मालिका प्रथम स्वतः श्रीधर स्वामींनी संचारामध्ये सांगितलेली मालिका आहे. ज्यावेळी आद्यशक्तीचा उदय झाला, अनेक भक्त त्या ठिकाणी यायला लागले. प्रत्येक भक्तांची तारीखवार वेळेनुसार सांगितलं जायचं की या वेळी या दिवशी तुला कन्यारत्नाचा लाभ होईल, पुत्ररत्नाचा लाभ होईल. त्या मुलीच्या पाठीवरती, पोटावरती काय खुणा असतील त्याही सांगितले जायचे. काही लोकांचे जमिनीचे निकाल असायचे, ते त्यांच्यासारखे किंवा त्यांच्या विरुद्ध कोणत्या कोर्टामध्ये कोणत्या दिवशी लागतील. आता तुम्हाला माहिती आहे की कोर्टातल्या तारखा किती, तारीख पे तारीख असं होत असतं. परंतु हे सांगितलं जायचं. वार्षिक जे काय भविष्य असायचे ते सुद्धा वर्तवली जायची. आणि मगाशी काकांनी जे सांगितले की भक्तसंकल्प प्रश्नोत्तर जे आहेत त्यांच्यासाठी एक बाड तयार केलेलं असायचं. आणि जे प्रवचन आहे, आध्यात्मिक प्रवचन जे शिकवलं जातं, अध्यात्म म्हणजे काय, ते सगळं 1978 ते 2006 या काळासाठी प्रबोधन वारी संकल्प अशी एक वही असायची त्यावेळेला. आणि ते सगळं लिहिलेलं आहे आपल्याकडं. आजही ते सगळं लिखित आहे. काही भविष्य वर्तवलेली होती.
ती भविष्य तारीखवार वेळेनुसार त्याप्रमाणे सगळी घडलेली आहेत. फक्त महाराजांची एकच गोष्ट होती की माझी प्रसिद्धी कोणीही करायची नाही, मी स्वतःला प्रसिद्ध करून घेऊ शकतो, कारण मला कोणाच्या प्रसिद्धीची गरज नाही, असं त्यांचं नेहमी सांगणं असायचं. त्यामुळे हा सगळा गुह्यार्थ जो होता तो तसाच ठेवला, कुठं प्रसिद्धीच आलेला नव्हता. आणि तसं महाराजांचं दंडक असल्यामुळेच ते गेलेलं नव्हतं बाहेर. महाराजांचे शिष्य वेगवेगळ्या स्टेट्समध्ये होते. महाराजांना तसं बघायला गेलं तर 4च भाषा येत होत्या, मराठी, इंग्लिश, संस्कृत आणि हिंदी. परंतु ज्यावेळेस संचार चालू असायचा त्यावेळी ज्या भाषेतला भक्त असेल त्या भाषेमध्ये त्याचं उत्तर दिलं जायचं. तर माझे काका बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये होते आणि तिथं त्यांनी ज्यावेळेला असताना त्यांचे काही मित्रमंडळी होते, त्यांना सांगितलं की माझे बंधू जे आहेत ते असे एक अधिकारी पुरुष आहेत, तर तुमचे कुठलीही कार्य असतील तर ते पूर्ण करू शकतात, तुम्ही इथून जरी नामस्मरण केलं त्यांना तिथं पोहोचतं. आणि ते लोक तिथं आरती आणि पूजा करायचे. त्यांचे प्रश्न बंगाली भाषेमध्ये इथं निघायचे आणि ते बंगाली स्क्रिप्ट जे आहे ते हे लोक आपले मराठीमध्ये देवनागरीमध्ये लिहायचे आणि इथून पोस्टाने तिकडं कळवायचे. त्याप्रमाणे त्या लोकांनी तिकडं केलं की मग त्यांची कार्य घडायची. काही कर्नाटकचे शिष्यमंडळ, आता श्रीधर स्वामींचे शिष्य ज्यावेळचे होते त्यानंतर मध्यंतरी काही काळच नाही, परंतु असे काही शिष्य होते की ज्यांचा महाराजांशी सुद्धा कधी संबंध आलेला नव्हता, परंतु त्यांचे उल्लेख ह्या वारी संकल्पामध्ये निघालेत. का तर ते तिथं जे आहे ते श्रीधर स्वामींची भक्ती करायचे आणि अतिशय अडलेले होते ते. मग त्यांना सांगितलं की वारी संकल्पातून सांगितलं त्या व्यक्तीला असं असं कळव, लोकांना सांगितलं. मग पत्रव्यवहार इथून व्हायचा त्या ठिकाणी. ते कन्नडमध्ये त्यांना सांगितलं जायचं. असे वेगवेगळ्या भाषेतले जे शिष्य होते ते वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांना त्याचे उत्तरं दिली जायची. माझे काका पहिल्यांदा आल्यानंतर त्यांना कळालं की असं असं दादांना संचार येतोय, तर महाराजांना दादा म्हणायचे मोठे असल्यामुळे. यांना वाटलं हे खरं आहे का खोटं हे बघावं आपण. मग यांनी काय केलं, जसे बाकीचे भक्त समोर प्रश्न लिहून ठेवायचे त्यांच्या आसनाच्या पुढे, यांनी सुद्धा बंगालीमध्ये लिहून ठेवला. आणि ज्यावेळी वारी सुरू झाली, महाराज ज्यावेळी प्रश्नोत्तरं द्यायला लागले त्यावेळी त्यांच्या प्रश्नावरती लक्ष गेलं आणि त्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणे, का रे माझी परीक्षा घ्यायला आलायस का तू या ठिकाणी? अरे बंगालीच काय, या विश्वातील नव्हे, या विश्वाच्या पलीकडच्या भाषासुद्धा मी जाणतो. चींटी के पैर बांधे घुंगरू ओ भी मैं सुनता हूँ. आणि मग बंगालीमध्ये बडबड बडबड बोलायला सुरुवात केली त्यांनी. हा त्यांचा पहिला अनुभव. आज ते इथं येणार होते परंतु काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही. दुसरा अनुभव त्यांच्या बाबतीतच असा घडला की त्रिपुरारी पौर्णिमा होती लगेचच, आणि त्रिपुरारी पौर्णिमेला महाराजांनी सांगितले की संगमावरती आपण जायचं आहे संगम स्नानासाठी. सगळ्या शिष्यमंडळींना एकत्र केलं, संगम स्नानावरती तिथं गेले. मग सगळ्यांनी महाराजांनी कपडे कोट पॅन्ट वगैरे काढून ठेवले. महाराजांची पूजा त्या ठिकाणी झाली. पूजासुद्धा एक विशिष्ट पद्धतीनं होत असते. उजव्या पायावरती ओम, डाव्या पायावरती त्रिशूळ आणि हातामध्ये स्वस्तिक, तेही उलटं स्वस्तिक, अशी पूजा व्हायची. आणि पूजा झाल्यानंतर महाराजांनी सगळे वस्त्र काढली, पाण्यामध्ये गेले आतमध्ये. बाकीचे शिष्यमंडळी त्यांच्याबरोबर पाण्यामध्ये गेले. त्यांनी करदोडासुद्धा तोडून टाकला, टॉवेल सोडून टाकला आणि आतमध्ये मध्यावरती गेले. आणि मध्यावरती गेल्यानंतर माझे काका पण त्यावेळी चांगली तब्येती नव्हते, बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये असल्यामुळे तब्येत चांगली होती, पण ते पाण्याच्या प्रवाहावरती व्हायला लागली होती, इतका पाण्याचा प्रवाह होता. आणि तिथं मध्यभागी गेल्यानंतर त्यांच्या बाजूने असे झेंडूची फुलं, तुळशी असे निघायला लागले. आणि त्या ठिकाणी त्यांनी 2 रुद्राक्षाच्या माळा त्या पाण्यामधून दिल्या. या माळा 2 राक्षसांच्या हाडांपासून बनलेल्या आहेत. आणि त्या माळा बनवण्याचं कार्य कोण करतं, तर हा गुह्यार्थ होता ॲक्च्युली की हा विरूपाक्ष जे आहेत, ते विरूपाक्ष आणि वीरभद्र असे 2 शिवाचे गण आहेत जे ह्या माळा तयार करायचे. तर बऱ्याचशा भक्तांना, शिष्यांना त्यांनी तुळशीच्या माळा दिल्या, रुद्राक्षाच्या माळा, काही लोकांना जे मणी दिलेले होते ते मण्याच्या माळा ते कर्दळीच्या प्रकारच्या होत्या, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या माळा होत्या. तर असे काही विविध अनुभव प्रत्येकाला या ठिकाणी येतात. त्यांनी 11 स्थाणुस्वरूप लोकांना असेच वेगवेगळ्या ठिकाणाहून पाण्यातून दिलेली आहेत. ते आजही त्या ठिकाणी आहेत प्रत्येकाला. असे काही शिष्यमंडळी की ज्यांना असाध्य व्याधी झालेले होत्या. एकाला तर सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं होते तुझी ही झडप जी आहे ती बदलावी लागेल, पेसमेकर बसवावं लागेल त्या ठिकाणी. आता आर्थिक परिस्थिती शक्य नाही, तर ते कोणीतरी सांगितलं की तुम्ही महाराजांच्याकडे जा तिथे गेल्यानंतर काय ते होईल. आणि ते आल्यानंतर व्यक्ती त्याला महाराजांनी सांगितले तू फक्त माझी सेवा कर, बाकी तुझ्या तब्येतीची काळजी मी घेतलेली आहे.
आणि त्यानंतर त्या माणसानं एकही गोळी कुठली औषधाची कधी घेतलेली नाही. आजही ती व्यक्ती आहे, त्यांचं नाव मारुती बंडू पवार म्हणून आहे, गोंदी गावामध्ये येते. ते आपले प्रमुख कार्यवाह आहेत तिथले. तर त्या व्यक्तीचं हार्टचे टेस्ट आत्ता जरी केले तर लहान मुलासारख्या टेस्ट आहेत. त्यांना ब्लड प्रेशर किंवा कुठल्याही व्याधी नाहीत. इतकं सुंदर त्यांना स्थाणुस्वरूप दिलं आणि त्यांना सांगितलं फक्त तो त्याचं तीर्थ घेत जा आणि माझे उत्सव किंवा ज्वारी संकल्प हा चुकवायचा नाही. आज त्या व्यक्तीचं वय 87-88 वय आहे. अशा अनेक लोकांच्या असाध्य व्याधी, एड्ससारख्या जे होते व्याधी, त्यासुद्धा त्यांच्या पॉझिटिव्ह टेस्ट निगेटिव्ह आलेले आहेत. तर असे अनेक कार्य सांगून पूर्ण झालेली आहेत त्यांच्या माध्यमातून. आता महाराज ज्यावेळी देहावरती होते या सगळ्या घटना घडत होत्या आणि देहावरती नसल्या तरी सुद्धा हे विश्वाकार आता झालेले. आता तर त्यांच्या जसं श्रीधर स्वामींचं कार्य आहे तसंच हे आहे आणि यांचं सुद्धा नुसते त्यांच्या इच्छेमात्रे सगळ्या घटना घडत असतात. पुण्यामध्ये सुद्धा अनेक भक्तांना या ठिकाणी अनुभूती आलेल्या आहेत. अशा विशेष अनुभूती, कॅन्सरसारखे रोगसुद्धा लोकांचे बरे झालेले आहेत. अर्थात भक्ती आणि समर्पण ह्याही गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. हे कार्य जे आहे महाराजांचं नेहमी चालू असतं. फक्त या ठिकाणी आम्ही लोकांना सांगत असतो की तुमची भक्ती आणि समर्पण ह्या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड आहेत. आणि कार्य करणारे महाराज आहेत स्वतः, आपण कोणी नाही, आपण नुसतं निमित्त असतो. करून घेणारी ताकद ती आहे आणि त्या ताकदीमधून सगळ्या घटना घडत असतात. आणि दीक्षा म्हटलं तर दीक्षा सगळ्यांना आपल्याकडे जी दिली जाते हे मंत्रदीक्षा आहे. तर पूर्वीच्या काळांमध्ये वेगवेगळ्या साधना लोकांना दिल्या जायच्या, योग मार्गाच्या साधना असायच्या. परंतु आत्ताच्या पिढीतल्या लोकांना या सर्व साधना करणं फार अवघड आहे, किंबहुना हे दुरापास्तच आहे. मग अशा लोकांचा उद्धार होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर अतिशय सोप्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की लोकांना काय जमू शकतं. आता धकाधकीचा काळ आहे. नित्यार्थी जी आहे रोज करा असं सांगितलेलं. नित्यार्थी कधीही चुकवायची नाही सांगितलं. हे असं का घडावं, नित्यार्थी का चुकवायची नाही? बाकी इतक्या दैवतांच्या आरत्या आहेत, ही आरती अशी काय विशेष आहे? ही आरती जी आहे ही 1978 साली स्वतः आद्यशक्तीनं तयार करून घेतलेली आरती आहे. ही विभूती तत्वातून आरती तयार झालेली आहे आणि ही आरती म्हणजे सर्व वेद, उपनिषद, सगळे सूक्त या सर्वांचं सार म्हणजे ही आरती आहे. त्यामुळे एक वेळ आरती जरी म्हटली तरी हा संपूर्ण म्हटल्याचा पुण्यार्थ त्या व्यक्तीला प्राप्त होत असतो. आणि आद्यशक्तीने ज्या वेळा दिल्या आहेत त्यांनी सांगितले याच वेळेला फक्त आरती करायची, इतर वेळेला ऐकायला मी रिकामी नाही असं सांगितलं. संपूर्ण गुरुमालिका या ठिकाणी आरती स्वीकारण्यासाठी हजर असते आणि या 5 वेळा ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या आपण सर्व भक्तांना सांगत असतो की पहाटे 5:50 आरती सुरू करायची. 10 मिनिट आरतीला लागतात. नंतर 8:50 असते, ती 9 संपते. 11:50 असते, ती 12 वाजता संपते. सायंकाळी 5:50 असते, ती 6 संपते आणि रात्री 9:10 आहे, ती 9:20 संपते. ह्या वेळा त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ह्या वेळा चालू आहेत. ज्यांना ज्यांना दीक्षा होते त्यांनी फक्त तो मंत्रजप जो दिलेला आहे त्याला साधना कशी करायची त्या प्रत्येकाला सांगितलेलं आहे. त्याची ध्यानमूर्ती कुठली असेल याही गोष्टी सांगितल्या असेल. त्या पद्धतीनेच त्यांनी ध्यान किंवा साधना कराव्यात. त्याच्या पलीकडे त्याला वेगळं करण्याची काहीही गरज नाही आहे. आणि अशा त्यांना विलक्षण त्या ह्याच्यामधून साधनेमधून अनुभूती येत आहेत. त्यांची कार्य होतात, त्यांच्या दर्शनानं सुद्धा इतरांची कार्य होतात असं. कारण हे सगळं जे आहे हे टेस्लाचं जसं प्रिन्सिपल आहे की इलेक्ट्रॉनिकली सगळ्या गोष्टी घडतात, तसं हे वायरलेस सिस्टम आहे. एकदा कनेक्ट झाला की तो कायमचा फ्लो सुरू होतो आणि तो सुरू झाला की थांबत नाही. तो जोपर्यंत माणूस कोणी गुरुद्रोह करत नाही तोपर्यंत त्याच्यावरती कृपा असते. गुरुद्रोह झाला की तिथं ती कृपा थांबते. परंतु अशा घटना लाखांमध्ये एखादी घडू शकतात. आतापर्यंत अशा कधी घडल्या नाहीत, पण असे चान्सेस असतात. हे स्वतः महाराजांनी सांगितलेल्या घटना आहेत. आणि साधना ही जी आहे हीच माणसाला स्वतःचा उद्धार करण्यासाठी उपयोगाची आहे. आणि ही सोपी साधना जी आहे ही श्रीधर स्वामींनी सुद्धा त्यांच्या शिष्यांना तशीच शिकवलेली होती. ज्या पद्धतीनं आपण सांगतो की हे जे जप जो दिला जातो तुम्हाला, तो जप हा श्वासावरती जप घ्यायचा आहे. श्वास घेताना आणि सोडताना आहे. ज्यावेळी तुमची लय येते त्यावेळी बरोबर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतात बघा. आणि ही साधना खऱ्या अर्थानं आपण लोकांना शिकवत असतो. जसजशी प्रगती होईल तशा वेगवेगळ्या साधना त्यांना दिल्या जातात. आणि हा जो कार्यक्रम आहे हा नित्यनियमाने चालू आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेला हे प्राकट्यीकरण झालं पुण्यामध्ये आणि महाराजांच्याच आशीर्वादाने ह्या सगळ्या घटना घडायला लागल्या, बरेचसे भक्त या ठिकाणी यायला लागले आणि प्रत्येकाला काही ना काही अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आहेत. त्रिविध तापाने पोळलेले भक्त होते.
हे बघितल्यानंतर माझ्यासुद्धा मनाची उद्विग्नता आली की हे जर असं घडत असेल, हे लोक परमार्थ करणार कधी आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार कधी करून घेणार? नुसतं उद्धरेद आत्मन आत्मानं म्हणून चालणार नाही. त्याला जर अंग दुखत असेल, त्याला बेडवरती झोपवलं तरी सुद्धा दुखणारच आहे. तो देवाचं नाव घेणार कधी मग? हे त्रिविध तापातून पोळलेले लोक ह्यातून बाहेर कसे पडतील म्हणून मी महाराजांना प्रार्थना केली आणि त्यांच्याच आशीर्वादातून त्यांनी श्रीसुक्ताचं हे जे 1 कोटीचं व्रत आम्हाला दिलं आणि त्यांनी सांगितलं 1 कोटी तुम्ही ज्यावेळेस श्रीसुक्ताची आवर्तनं पूर्ण कराल, त्या पृथ्वीला खऱ्या अर्थानं ग्रिड्स तयार होतील आणि बाहेरचे जे काय निगेटिव्ह एनर्जीज या पृथ्वीवरती येत आहेत त्याचा घाला या ठिकाणी थांबेल. किंबहुना जे जे हे श्रीसुक्ताचे पाठ करतील ते सगळे काय होतील, त्यांच्या या त्रिविध तापातून मुक्त होतील. आणि हे स्वामींच्या महाराजांच्या आशीर्वादातून आलेलं हे व्रत असल्यामुळं सुरुवातीला महाराजांचा जो मंत्र आहे, ओम नमो श्री रामचंद्राय भवताप विमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः. हे सद्गुरू आहेत. महाराज हे स्वतः नारायण आहेत, स्वतः शिव आहेत, तेच ब्रह्म आहेत. तर त्यांच्याकडून आलेलं हे व्रत असल्यामुळे सुरुवातीला त्यांचा जप घ्यायचा, नंतर श्रीसुक्ताचे 16 किंवा 21 आवर्तनं करायची आणि नंतर ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा लक्ष्मीचा मंत्र जो आहे तो मंत्र 1 जपमाळ करा, असं संकल्प आपण प्रत्येकाला दिलेला होता. या संकल्पाची पूर्ती या 2024मध्ये झाली आणि 5 जानेवारीला 18 जानेवारीला आपण त्याची पूर्णाहुतीसुद्धा केलेली होती पुण्यामध्ये. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही बघाल आता अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या पृथ्वीवरती येण्याचे थांबलेल्या आहेत. मध्यंतरीसुद्धा काही व्हायरसेस प्रसारित झाले आणि ते तिथंच थांबलेले आहेत. तर महाराजांचे जे जे शब्द आहेत ते कशा पद्धतीनं सत्यार्थात येत आहेत हे त्याचं उदाहरण आहे. अशा अनेक गोष्टी नित्यनेमानं घडत असतात प्रत्येक ठिकाणी आणि आपल्याला हे सगळे चमत्कार वाटतील, परंतु महाराजांच्यासाठी हे चमत्कार नाही आहेत. त्यांना ही सृष्टी जी आहे हे खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम करायची आहे. आध्यात्मिक प्रत्येकाची उन्नती झाली पाहिजे हा हेतू आहे. आणि श्रीधर स्वामींचं जे कार्य महाराजांनी संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त श्रीधर स्वामींचंच कार्य केलं. त्यांचे प्रत्येक स्टेटमध्ये लोक आहेत, परंतु शिष्यमंडळ आहेत. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे नंतर टिकणारे जे लोक आहेत ते फार कमी राहतात. की जे खरोखर जिज्ञासू आहेत, स्वतःचा उद्धार व्हावा ही जी तळमळ आतमध्ये असते, हे असे लोक फार कमी असतात. आणि ती जी लोक आहेत तीच खऱ्या अर्थानं काय करतात, समाजाच्या उद्धाराचं कार्य करत असतात. आणि महाराज मला नेहमी सांगायचे की तुझा जन्म खास विशिष्ट कारणासाठी झालेला आहे. त्यावेळी मी लहान असल्यामुळे कॉलेजला असल्यामुळे मला असं काय बरं वाटायचं, पण ठीक आहे म्हणता येत ना, ठीक आहे. आणि त्यावेळी कधी का कशासाठी प्रश्न विचारायचे नव्हते, हा त्यांचा नियम होता. त्यामुळे कधी आपणही विचारलं नाही आणि त्यांनीही सांगितलं नव्हतं. परंतु 2006ला महाराजांचं महानिर्वाण झाल्यानंतर ज्या ज्या त्यांनी अनुभूती दिल्या त्या गोष्टीमधून निश्चित कळालं की आपल्याला हे पुढचं कार्य काय आहे दृष्टीपथास आलेलं आहे. आणि ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे सगळ्या गोष्टी. जे आत्ता काकांनी सांगितलं की कशा पद्धतीनं शिव मंदिर त्या ठिकाणी उभं राहणार आहे, त्याची रचना संरचना कशी असणार आहे ही सुद्धा महाराजांनी आधी सांगितलेली आहे. ते दाखवून दिलेलं आहे सगळ्या गोष्टी, ह्या असं असं घडणार आहे. फक्त काय होतं की हे कुठं प्रगट करायचं नव्हतं, परंतु त्याची वेळ आता जवळ आलेलीच आहे आणि काकांच्या मुखातून ते निघाले म्हणजे आता ते पुढं लवकरात लवकर आता घडणारच आहे ते. तर अशा पद्धतीनं महाराजांचं कार्य चालू आहे. मी देव माझा या चॅनलच्या वतीनं मी सर्व भक्तांना आवाहन करतो की आपण हे वसंतगड क्षेत्री यावं, सद्गुरूंच्या समाधीचं दर्शन घ्यावं. त्या ठिकाणी खूप मोठे व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील. प्रत्यक्ष महाराज त्या ठिकाणी आहेत. अनेक भक्तांना शिष्यांना त्या ठिकाणी दर्शन मार्गदर्शन त्यांच्याकडून घडत असतं. असं जे जे त्या ठिकाणी येतील त्यात सर्वांवरती सद्गुरूंची कृपा होईल. पुण्यामध्ये सुद्धा सद्गुरू निवास आंबेगाव पठार या ठिकाणी त्यांचं कार्य चालू आहे. प्रत्येक आठवड्याला शनिवारी, मंगळवारी आणि अमावस्या पौर्णिमा अशी अग्रपूजा असतात पादुकांच्या. या पादुकांच्या तीर्थांमधून अनेक भक्तांची कार्यही होतात. आणि हा अग्रपूजा एक विशिष्ट पूजा आहे. याचा पुण्यार्थ फार मोठा आहे. कारण अभिषेक आणि अग्रपूजा याच्यामध्ये मोठा फरक आहे. अभिषेकामध्ये आपण काय करत असतो की आपला काहीतरी संकल्प असतो आणि म्हणून आपण त्यासाठी संकल्प सोडून अभिषेक करत असतो की त्या तत्वाची आपल्यावरती कृपा व्हावी. आणि अग्रपूजा जी आहे ही कुठल्याही संकल्पाशिवाय केलेली पूजा आहे ती. त्यामुळे याचा पुण्यार्थ फार मोठा आहे. अग्र म्हणजे सर्वप्रथम कोणाची पूजा होते तर आद्यंताची, ज्याला आपण आदिपुरुष म्हणतो.
ज्याला विराट पुरुष असं आपण म्हणतो, ज्याला आद्य शक्ती असं आपण म्हणतो, कारण ते स्त्री आणि पुरुष असं दोन्ही आहे तत्व. त्याची पूजा म्हणजे ती अग्रपूजा आहे आणि ती पूजा, त्याचा क्रम सुद्धा महाराजांनी घालून दिलेला आहे. त्याप्रमाणेच आपण अग्रपूजा करत असतो. ज्या ज्या शिष्यांना दीक्षा झाली त्यांच्यासाठी अग्रपूजेचा नियम त्यांना बाध्य आहे. भक्तांसाठी आपण अभिषेक करत असतो. वर्षभरामध्ये वसंतगड या ठिकाणी 6 उत्सव होतात. पाठीमागच्या एपिसोड्समध्ये मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की हे उत्सव जे आहेत, हे उत्सव चालू करण्याच्या पाठीमागं आणि त्याची नियमावली पण ठरलेली आहे. या उत्सवाचा महाप्रसाद जो होतो तो भिक्षामधून जे अन्न प्राप्त होतं, धान्य प्राप्त होतं, त्या भिक्षान्नातून हे महाप्रसाद होत असतो आणि तो सर्व भक्तांपर्यंत पोहोचवला जातो. नंतरचे जे उत्सव आहे तो माघ वद्य दशमी ते महाशिवरात्रीचा दुसरा दिवस, जो आत्ताच होम हवनचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तर रामदास नवमी ज्या दिवशी असते त्या नवमीला समर्थांच्या समाधीचा भेटीचा नारळ आपले शिष्यमंडळी सज्जनगडावरती जातात, समर्थगडावरती, आणि वसंतगडचा भेटीचा नारळ समर्थांच्या तिथं ठेवतात आणि समर्थांचा भेटीचा नारळ घेऊन वसंतगडला येतात आणि सूर्योदयाला बरोबर यज्ञ प्रज्वलित होतो. हा अहोरात्र 5 दिवस यज्ञ चालतो. 5 दिवस हा यज्ञ झाल्यानंतर बरोबर 15व्या दिवशी म्हणजे होळी पौर्णिमा ज्या दिवशी असते त्या दिवशी आद्यशक्तीचा गोंधळचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी. तर हा कार्यक्रम सुद्धा विशेष आहे, कारण या गोंधळाचा मान जो दिलेला आहे ते 1978 पासून लोक, ह्या 79 पासून लोक गोंधळी या ठिकाणी गोंधळ घालत असतात आणि त्या गोंधळाला लिव्हरचा त्रास होता आणि त्याला लिव्हर ट्रान्सप्लांटेशन करायचं त्यावेळी सांगितलेलं होतं. आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती त्याची, तर म्हणला मला कसं शक्य आहे. आणि ज्यावेळेला गोंधळाला तो आला त्यावेळेला महाराजांना बोलला की महाराज मला असं असं त्रास आहे. तर त्या महाराजांनी त्याला सांगितले की तू ज्या ज्या ठिकाणी गोंधळ घालशील त्या ठिकाणी प्रथम माझा तू जय जयकार कर आणि मग गोंधळ घाल. तुला कधीही लक्ष्मीची चणचण भासणार नाही, तुझ्या संपूर्ण घराण्यावरती माझी कृपा राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजपासून तुझा हा लिव्हरचा जो प्रॉब्लेम आहे हा सुटलेला आहे. आता तुला ह्याच्यापुढे गोळी घ्यायची गरज नाही. त्या व्यक्तीचं 87 वय होतं साधारणतः. नंतर ते व्यक्ती एक्सपायर झाली. आता त्याची मुलं आणि नातवंड हा गोंधळाचा कार्यक्रम करत असतात. त्यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो रामनवमीचा आहे. रामनवमी, रामदास स्वामींची जयंती आणि महाराजांची जयंती असे तिघांचे जन्मोत्सव जे आहेत हे आपण त्या ठिकाणी करत असतो. आता या जन्माच्या वेळासुद्धा स्पेसिफिकली महाराजांनी सांगितलेल्या आहेत संचारामध्ये. रामदास स्वामींचा जन्म 11:33 झालेला आहे. महाराजांचा जन्म 11:42 झालेला आहे आणि रामाचा जन्म 11:55 झालेला आहे. तर ह्या वेळात त्यांनी संचारातून सांगितल्यामुळं आपण त्या वेळेला त्या तिन्ही त्रयी मूर्तींचं काय करत असतो, त्या ठिकाणी जन्मोत्सव करत असतो. यानंतरचा उत्सव जो असतो तो व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा असतो. गुरुपौर्णिमेचा सुद्धा उत्सव सर्व भक्त शिष्यमंडळी येऊन त्या ठिकाणी करत असतात. नंतरचा जो उत्सव आहे तो शारदीय नवरात्र. आता हे नवरात्र जे आहे 9 दिवसांचं नवरात्र आणि दशमीला दसरा सीमोल्लंघन आपण त्यावेळी करत असतो. महाराजांची पालखी आपण वेगवेगळ्या गावांमध्ये त्या ठिकाणी घेऊन जात असतो. पूर्वी प्रत्येक गावांमध्ये काहीतरी अडचणी असायचे, प्रॉब्लेम्स असायचे, भांडणं असायची लोकांची, परंतु हे भांडणं मिटावी, त्यांच्यामध्ये स्नेह वृद्धिंगत व्हावा म्हणून महाराजांनी काय केलं की स्नेह वृद्धिंगत होण्यासाठी हा स्नेह वाटण्याचा सोहळा म्हणून विजयादशमीचं सीमोल्लंघन त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला. मग त्या गावामध्ये स्वतः महाराज आणि शिष्यमंडळी जायचे, तिथं त्यांची पूजा व्हायची, प्रवचन व्हायचा, त्या ठिकाणी महाप्रसाद व्हायचा आणि सर्वांना आशीर्वाद देऊन परत यायचे. आता महाराजांची पालखी आपण ते गावांमध्ये नेत असतो आणि त्या ठिकाणी हाच कार्यक्रम पुढं घडत असतो. या कार्यक्रमातलाच एक भाग म्हणजे अष्टमीचा हर जागर आहे. या दिवशी रात्री महालिंग बनवलं जातं कणकीच्या पिठाचं दुधामध्ये मिसळून आणि नागवेलीच्या लढींवरती मृगाजीन ठेवून त्याच्यावरती हे शिवलिंग स्थापित केलं जातं आणि त्याच्यावरती अभिषेक होतो. तर रात्री 9:30 ते 12:30 असा हा तो अभिषेक घडत असतो आणि प्रत्यक्ष आद्यशक्ती त्या ठिकाणी हा अभिषेक जो आहे तो स्वीकारत असते. महाराज स्वतः ते करून घेत असतात सगळ्यांच्याकडून आणि आजही हा नियम नित्यनेमून आपल्याला चाललेला आहे. महाराजांचं महानिर्वाण जे आहे ते आषाढ वद्य द्वितीया या वेळेला झालेलं आहे. त्यामुळं त्यांची पुण्यतिथी पण आपण साजरी करत असतो. श्रीधर स्वामींची पुण्यतिथी साजरी करतो. अशा पद्धतीने हे वर्षभराचे कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत असतात. आता त्या ठिकाणी सद्गुरूंचं समाधी मंदिर, अधिष्ठान मंदिर, दत्त मंदिर हे तिथं बांधकाम आता सुरू करणार आहोत. अगदी नजीक आर्किटेक्टकडून प्लॅन वगैरे सगळं आलेलं आहे. नजीकच्याच काळामध्ये आपण त्याची सुरुवात करणार आहोत.
आणि एक भव्य मंदिर त्या ठिकाणी व्हावं अशी सर्व शिष्यांची आणि आमची इच्छा आहे. तर त्या ठिकाणी लवकरात लवकर हे मंदिर तयार होईल सर्वांच्या सहकार्यानं. आणि महाराज नेहमी सांगायचे की कोणतीही वस्तू एका कोणाकडून इथं घ्यायची नाही आहे. कारण या प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक लोकांचा सहभाग असला पाहिजे. कारण हा जगन्नाथाचा रथ आहे. या जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी तुम्हाला एका माणसाची ताकद नाही आहे ती. कारण हे मंदिरसुद्धा जे बांधायचं आहे, हे एका माणसाकडून कोणाकडून बांधायचं नाही. पूर्वी असे बरेचसे भक्त मंडळी आलेले होते की आमचं नाव द्या, आम्ही संपूर्ण मंदिर तुम्हाला बांधून देऊ. किंवा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे त्या आम्ही सगळ्या करून देऊ, पण नाव द्या. परंतु महाराजांनी त्यावेळी त्यांना सांगितलं की हे तसं होणार नाही आहे. आणि इथं फक्त सत्याची वीट लागणार आहे. आणि प्रत्येकाच्या योगदानामधून छोटं छोटं योगदान होऊन त्याच्यामधून ह्या सगळ्या घटना घडणार आहेत. असंच हे सद्गुरूंचं समाधी मंदिर, अधिष्ठान मंदिर, दत्त मंदिर या ठिकाणी वसंतगडला उभं राहीलच लवकरात लवकर. आणि त्यासाठी सर्वांच्या मदतीची, सहकार्याची आणि योगदानाची अपेक्षा आहे. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.